विद्या यासाठी ना अजून एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? बाबा हे बघा मी बायको आहे त्याची. पोलीस स्टेशनला या, परवानगी घ्या आणि मग भेटा. सर प्लीज 2 मिनिटं मला बोलू दे त्याच्याशी. हो मी अजूनही शॉक मध्ये की तुम्ही त्याला अरेस्ट केलीये. सर प्लीज आय रिक्वेस्ट यू, आय बेग यू, मला बोलू दे त्याच्याशी. ठीक आहे, सर्वांसमोर बोला, फक्त 2 मिनिटं. रवी तू विश्वासघात केलायस माझा. दादाच्या ऍक्सिडेंटला तू रिस्पॉन्सिबल होतास. तुझाही विश्वास आहे या सगळ्यावर. तूही भावनाच्या जाळ्यात अडकलीस. मी काही केलेलं नाहीये डार्लिंग. या सगळ्यात अडकवण्यात आलंय मला. त्या भावनांनी आधी त्या सिद्धिराजला जाळ्यात ओढलं आणि आता परत तुझ्या दादालाही फसवलंय. रवी कोर्टात गुन्हा प्रूव्ह झालाय. या दॅट्स राईट. मग तुला माहित नाही कोर्टात खोट्या गोष्टी प्रूव्ह होतात. डार्लिंग माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? सांग ना मला, मी करतो. तसं नाहीये रवी. मग कसं आहे? अख्खं जग माझ्या विरोधात उभं आहे. आता जर तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास तर मी काय करायचं? सुपर्णा, आत्ता मला तुझ्या मदतीची गरज आहे. आय नीड यू बाय माय साईड. त्या भावनावर विश्वास नको ठेवूस प्लीज. रवी तू हे सगळं नक्की खरं सांगतोयस? तुझी शपथ. सुपर्णा, मला आता तुझ्या मदतीची गरज आहे. रवी तू हे सगळं खरं बोलत असशील ना तर तू अजिबात काळजी करू नकोस. आय टेक रिव्हेंज. तुला जस्टिस मिळणं गरजेचं आहे आणि तो मी मिळवून देईन. डोंट वरी. कानविंदे, किती दिवस तुम्ही माझ्यासारख्या मिडल क्लास माणसाच्या डोक्यावर ही टांगती तलवार ठेवणार आहात? हे बघा, आपलं भिंग जर फुटलं ना तर माझ्या अख्ख्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळेल. हे कळतं का तुम्हाला? हा म्हणजे आता आपल्याला स्पीड वाढवायला हवं. 5 किलोच्या डिलिव्हरीसाठी आपल्याला इतके दिवस लागून चालणार नाही. हा, मग आता काय करायचं? हे पाकिट डायरेक्ट विकायचं आहे. काय डायरेक्ट विकायचं? असं कसं डायरेक्ट विकायचं? हा, आता दुसरा पर्याय नाही. मिडलमॅनची लिंक कट करून आता हे तुलाच काम करावं लागेल. हे बघा, हे मला मान्य नाही. आपलं असं काहीही ठरलं नव्हतं. त्यात अहो खूप जास्त रिस्क आहे. म्हणूनच म्हणतोय आता उशीर करून चालणार नाही. दोन्हीकडून रिस्क आहे आणि तुलाही रिस्क घ्यावीच लागेल. पैसे हवेत ना तुला? नको असतील तर सांग. पण आता तू यात अडकला आहेस आणि असं मधूनच यातून बाहेर पडता येणार नाही. विचार कर आणि सांग मला. हे बघा, हे मला अजिबात मान्य नाहीये. कारण आपलं असं काहीही बोलणं झालं नव्हतं. शिवाय हे उघडपणे मला नाही करता येणार. अरे प्लीज, नाही म्हणू नको. तुला पैशांची गरज नसली तर मला प्रचंड पैशांची गरज आहे. आणि आता जर हे काम नाही झालं तर मी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडेल. आणि मी तुझ्याकडून फुकटात कुठे काम करून घेतोय? त्याचा योग्य मोबदला देतोय मी तुला. आता मदत केलीस तर तू या प्रकरणातून मोकळा होशील. अरे 2-3 तासामध्ये तुझ्या अकाउंटला 2 लाख रुपये येतील आणि काम पूर्ण झालं तर 2-3 दिवसात तुझ्या अकाउंटला 3 लाख रुपये जमा होतील. विचार कर.
जी मैनू थोड़ा पानी चाहिए था जी, पीना था पानी चाहिए था मैनू। थैंक यू। कहाँ है ये?